नमस्कार, मी कृपा सपकाळ. न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजच्या टॉप 10 घडामोडी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी तामिळनाडूच्या रामेश्वरम किनाऱ्यावर अग्नितीर्थ समुद्रात डुबकी मारली. त्यानंतर श्री रंगनाथ स्वामी मंदिरात पूजा केली आणि विद्वानांकडून केबा रामायणाचा पाठ ऐकला. त्याचबरोबर मोदींनी वैष्णव संतांची प्रार्थना करत मंदिरातील हत्तीला अन्न भरवले. मोदी श्री रंगनाथ या मंदिराचा दौरा करणारे देशाचे पहिले पंतप्रधान आहेत. उद्या अयोध्येत रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. देशभरात उत्साह आणि भक्तीचं वातावरण आहे. या निमित्तानं महाराष्ट्र राज्य सरकारकडून राज्यात सुट्टीची घोषणा करण्यात आली होती. मात्र या निर्णयाविरोधात आता कायद्याच्या विद्यार्थ्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. अयोध्येत येत्या 22 जानेवारी रोजी रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. यासाठी देशातील निवडक लोकांनाच निमंत्रण देण्यात आलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळ लवकरच अयोध्येत श्रीराम जन्मभूमी मंदिरात दर्शनाला जाणार आहे. शिवसेनेचे लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारीही अयोध्येला श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी जाणार आहेत. या संदर्भात लवकरच तारीख जाहीर करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करून दिली. लोकसभा निवडणुका तोंडावर राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीकडून बैठकांचं सत्र सुरू आहे. आघाडीत वंचित बहुजन आघाडीला घ्यायचं की नाही यावरून बरेच दिवस चर्चा सुरू आहे. अशातच प्रकाश आंबेडकर यांनी अमरावतीच्या सभेमध्ये आघाडी झाली तर ठीक, अन्यथा सर्व जागा लढवणार असल्याचं जाहीर करून आघाडीला इशारा दिलाय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई इथून सुरू होणाऱ्या टाटा मुंबई मॅरेथॉन 2024 ला झेंडा दाखवला. या मॅरेथॉनमध्ये हजारो मुंबईकरांसोबत सेलिब्रिटींची उपस्थिती होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेतृत्व तथा आमदार श्री रोहित पवार यांना ईडी मार्फत समन्स देऊन चौकशीला बोलवण्यात आले. त्यामुळे संतप्त झालेल्या धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रणजित राजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली ईडी आणि भाजपा विरोधात महात्मा गांधी पुतळ्यासमोर आंदोलन केले. निवडणुकांच्या तोंडावर आमदार रोहित पवार यांना अडकवण्यासाठी भाजपकडून ईडीची कारवाई केली जात असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केलाय. महाराष्ट्रातील भाजपा सरकारने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आदरणीय रोहितदादा पवार यांना ईडीची नोटीस देऊन चौकशीला बोलवलं. या संदर्भामध्ये धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आंदोलन करून निषेध व्यक्त केलाय की आदरणीय रोहितदादा पवार हे युवकांचं नेतृत्व आहे. सामाजिक राजकीय क्षेत्राद्वारे ते या ठिकाणी जनतेची सेवा करतायत. मागच्याच महिन्यामध्ये त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीची युवा संघर्ष यात्रा या महाराष्ट्रामध्ये सुरू केली. संपूर्ण महाराष्ट्रातील जे युवा आहेत त्यांच्यासाठी प्रेरणादायक असे आमचे या ठिकाणी आदरणीय रोहितदादा पवार आहेत. त्यांची या महाराष्ट्रामध्ये वाढती लोकप्रियता बघून भाजप सरकारने, या युती सरकारने त्यांना चौकशीचा सिलसिला लावलेला आहे. या गोष्टीचा आम्ही निषेध करतो. आमची मागणी आहे चौकशी त्वरित थांबावी. आम्ही 24 तारखेला धुळे शहरातून जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी ईडीच्या कार्यालयासमोर आंदोलन करणार आहोत. आमचं आव्हान आहे भाजपला, आमचं आव्हान आहे एक फुल मुख्यमंत्री 2 हाफ मुख्यमंत्र्यांना की तुमच्या मंत्रिमंडळामध्ये असणाऱ्या जे लोकांच्या ईडीच्या चौकशी चालू आहे त्यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी असे या पद्धतीची आम्ही या ठिकाणी मागणी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रते प्रकरणी मंगळवारपासून विधानसभा अध्यक्षांकडे सुनावणी होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हुकुमशाही पद्धतीने पक्ष चालवायचे असा घणाघाती आरोप अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी त्यांच्या शपथपत्रात केलाय. आमदार अपात्रतेबाबत काय निकाल येणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. पुण्यात बंदी असलेल्या नायलॉन मांजाने पुन्हा एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झालाय. कात्रज कडून स्वारगेटच्या दिशेने येत असताना श्री शंकर महाराज उड्डाण पुलावर अचानक नायलॉन मांजा गळात अडकल्याने मोठी जखम होत दुचाकीस्वार गाडीवरून खाली पडला. या घटनेत दुचाकीस्वाराचा जीव थोडक्यात वाचलाय. अयोध्येतील राम मंदिरातील उद्या होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी जोरात सुरू आहे. या सोहळ्यानिमित्त अयोध्या आणि राम मंदिर परिसरात अभूतपूर्व अशी सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. भारताने अंडर 19 वर्ल्ड कप 2024 ची सुरुवात विजयाने केली आहे. पहिल्याच सामन्यात भारतीय अंडर 19 संघाने बांगलादेशचा 84 धावांनी पराभव केलाय. बांगलादेश विरुद्ध प्रथम फलंदाजी करताना भारताने 50 षटकात 7 गडी गमावून 251 धावा केल्या. यानंतर भारताने दिलेले आव्हान पार करण्यासाठी मैदानात उतरलेल्या बांगलादेशाच्या संघाने 167 धावांमध्ये आटोपलाय. टॉप 10 मध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अनकट. धन्यवाद.